नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत लिंबाचं आंबट गोड चवीचं क्रश लोणचं। हे लोणचं आपण थालीपीठ किंवा धिरडी, खिचडी यांच्यासोबत खाऊ शकतो आणि हे लोणचं उपवासाला देखील चालतं। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 10-12 पिवळी आणि मोठी अशी लिंब घेतलेली आहेत। लिंब घेताना डाग विरहित घ्यायची आहे, म्हणजे लिंबाच्या सालीला कुठेही डाग नसावा। लिंब घेताना स्वच्छ धुवून पुसून म्हणजे कोरडी करून घ्यायची आहे। आता आपण लिंब स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे। आता आपण लिंबातील बिया काढायच्या आहे। त्यासाठी आपण लिंबाच्या छान अशा फोडी करून घेऊया आणि त्यातील बिया काढून घेऊया। याप्रमाणे मी कट करून घेतला आहे आणि आतील बिया देखील काढून घेतलेल्या आहे। आता या सर्व लिंबातील बिया आपण काढून घेऊया आणि कट करून घेऊया। आपले सर्व लिंबू कट करून झालेले आहेत आणि बिया देखील काढून झालेले आहेत। आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया। बिया बाजूला केलेल्या आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये चालू बंद करत आपल्याला हे लिंबू क्रश करून घ्यायचं आहे। छान असं चालू बंद करत आपण लिंबांचं क्रश करून घेतलेलं आहे। खूप जास्त फाईन पेस्ट करायची नाहीये, थोडंसं जाडभरडं ठेवायचं आहे। आता इथे ही पेस्ट आपल्याला कुठल्याही एका वाटीने तुम्ही मोजून घेऊ शकता, म्हणजे आपल्याला साखरेचं प्रमाण आणि गुळाचं प्रमाण घालायला सोपं होईल। इथे 2.5 वाट्या हे क्रश भरलेलं आहे। आता या 2.5 वाट्यांसाठी इथे आपण 1 चमचा बेडगी मिरची पावडर वापरत आहोत। यामुळे आपल्या लोणच्याला छान असा रंग येईल आणि त्यासोबत 1 चमचा मीठ। आता 2.5 वाट्या लिंबाच्या क्रशसाठी इथे मी 1 वाटी साखर आणि 1 वाटी गूळ वापरत आहे। तुम्ही इथे अधिक गोड हवं असेल तर याच्या दुप्पट देखील गूळ आणि साखर वापरू शकता किंवा गूळ किंवा साखर देखील इथे वापरू शकता। तुम्हाला ज्यामध्ये लोणचं करायला आवडेल ते तुम्ही इथे घालू शकता। मी हे दोन्ही मिक्स करून लोणचं बनवणार आहे। हे आपण 10 ते 15 मिनिटे असंच ठेवायचं आहे, म्हणजे साखर विरघळेपर्यंत। आपली यामध्ये साखर आणि गूळ छान प्रकारे विरघळली गेलेली आहे। आता आपण गॅसवर ठेवून शिजवून घेऊया। मध्यम गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। हे 10 ते 15 मिनिटात लोणचं लगेच तयार होतं। साखर गूळ पूर्णपणे विरघळली गेलेली आहे। छान असा लिंबाच्या लोणच्याला कलर देखील आलेला आहे। आता लिंबाचं लोणचं झालं आहे हे कसं ओळखायचं, तर त्यासाठी जोपर्यंत 2 तारी पाक असा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। आपलं छान असं लोणचं तयार झालेलं आहे। हे बघा, असं 2 तारी पाक आपला झाला की समजायचं की आपलं लोणचं तयार झालेलं आहे। हे आता आपण पूर्णपणे थंड करून घेऊया आणि मग बरणीमध्ये भरायला घेऊया। छान असं आपलं लिंबू लोणचं तयार झालेलं आहे। तुम्ही थालीपीठ किंवा डोशासोबत किंवा खिचडीसोबत तुम्हाला कशासोबत खायला आवडेल त्यासोबत तुम्ही खाऊ शकतात। हे लिंबू लोणचं उपवासाला देखील चालतं। आणि एक टीप, तुम्ही हे लोणचं बनवताना स्टीलच्याच कढईचा वापर करायचा आहे किंवा नॉनस्टिकचा। आता आपण हे काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवूया। हे लोणचं 1 ते 2 वर्ष आरामशीर टिकतं। सुंदर असं आपलं आंबट गोड चवीचं लोणचं तयार झालं आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कावेरीज किचन कथाला इन्स्टा आणि फेसबुकला देखील फॉलो करायला विसरू